गंगापूर रोड येथील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात नाना नवले यांच्या जीवन कार्यावर अधोरेखित असलेल्या नाना नवल या सामाजिक समरसतेने भेदाभेद नष्ट करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, दस्तूर खुद्द नाना नवले, कैलास साळुंके, रमेश पतंगे आदी उपस्थित होते। यावेळी रमेश पतंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नाना नवल हे पुस्तक अरुण करमरकर यांनी त्या अर्थाने खूप मेहनत घेऊन लिहिलेलं आहे। प्रसिद्धी परामुख व्यक्तीचा चरित्र आणि त्याच्या कार्याचा आढावा घेणं हे तसं सोपं काम नसतं। स्वतः काही फार बोलत नाही। हा एवढा मोठा कार्यक्रम इथे होतोय, पुस्तक प्रकाशन करावा म्हणून लोक काय काय उचापती करतात आणि किती खर्च करतात हे त्या प्रकाशन व्यवसायात असलेल्या मला माहिती आहे। तेव्हा असं सगळं होत असताना नाना येथे उपस्थित नाहीये, म्हणजे प्रसिद्धी वगैरे पासून हे आपलं काम नव्हे। तर अशा माणसाचं सगळं जीवनचरित्र लिहिणं हे अवघड गोष्ट आहे आणि ती अरुण करमरकर आणि यांनी खूप मेहनत घेऊन केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। तसं मी पुस्तकावर फार काही बोलणार नाही। माझे आणि नानाचे जे संबंध राहिले त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे आणि त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या सार्वजनिक कधी झालेल्या नाहीत, कोणाला काही माहीत नाही त्यातलं काही। उदाहरणार्थ माझं मी, मनू आणि संघ हे पुस्तक हे देशभर वाचलं जातं। ते जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा त्याचा असा काही परिणाम होईल याची मी काही कल्पना केलेली नव्हती आणि गेले 15 वर्ष मी समरसता पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान या विषयासाठी मला देशभर प्रवास करावा लागतो आणि जेव्हा माझा परिचय दिला जातो, आप श्री रमेश पतंगे आहे, तो ज्याची परिचय त्याला दिलेला आहे तो मला दुसरं वाक्य लगेच सुनावतो, मैं आपको जानता हूं, मैंने आपको पढ़ा है आणि ते पुस्तकाचं नाव घेतो। आता हे मी म्हणून पुस्तक आणि सगळं कसं तयार झालं तर माझे एक छोटे अमोल हिंदू धर्म एक संघ करून ठेवायचा असल्यास देशात सामाजिक समरसता निर्माण करणे खऱ्या अर्थाने गरजेचं असल्यानं त्यावर बारकाईने अभ्यास करून नाना नवले यांनी हे पुस्तक लिहिले आहे। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची भूमिका त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती, परंतु त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपप्रचार करण्यात आल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला। यानंतर अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्याला फडणवीस यांनी हजेरी लावली। परशुराम साईखेड नाट्यगृहात या पुरस्कार सोहळ्यात नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांना जीवन गौरव तर ज्येष्ठ संपादक चांदूलाल शहा यांना उत्कृष्ट लेखनी पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी भाजप नेत्यांसह पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रियदर्शन डंगसळे, विलास पाटील, संदीप पवार, मनोहर पाटील आदी उपस्थित होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी तिडके कॉलनी इथल्या देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहाचे उद्घाटनही करण्यात आले।
दरम्यान पुरोगामी चळवळीत ब्राह्मण समाजाचे योगदान महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा देशस्थ रुग्वेदी संस्थेमध्ये येण्याची संधी मला लाभली. 2005 साली संस्थेमध्ये मी आलो होतो आणि त्यावेळेस दुर्गा मंदिर परिसरात कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमानंतर संस्थेचे पदाधिकारी रात्री मला सोडायला मुंबईपर्यंत आमदार निवासापर्यंत आले होते. भरपूर गप्पा देखील त्यावेळेस झाल्या होत्या. आज जवळजवळ 16 वर्षानंतर पुन्हा एकदा संस्थेच्या नवीन वास्तूच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली. अतिशय कार्यशील आणि कर्तव्यशील अशी सर्व मंडळी या संस्थेचं संचालन करतात. 88 वर्षाला संपूर्ण वाटचालीमध्ये अनेक मान्यवरांनी या संस्थेमध्ये भेटी दिल्या, कार्यक्रम केले, योगदान देखील दिले. मगाशी त्यातल्या काही लोकांचा उल्लेख देखील या ठिकाणी झाला. खरं म्हणजे ती नावं या ठिकाणी वाचल्यानंतर किंवा ती नावं ऐकल्यानंतर अशा लोकांनी ज्या संस्थेला पुनीत केलाय त्या संस्थेच्या भवनाच्या उद्घाटनाची संधी मिळणं म्हणजे मी देखील स्वतःला भाग्यशाली समजतो. कारण शेवटी संस्थेच्या इतिहासामध्ये या ठिकाणी तात्याराव सावरकर, बाबाराव सावरकरांपासून सर्व लोकांची नावं लिहिलेली असतील आणि त्याच नावांमध्ये कुठेतरी 2020 साली माझंही नाव 21 साली दिलं जाईल. मला असं वाटतं याकरता कुठलं तरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे. कारण त्या लोकांनी इतकी मोठी कामं केलेली आहेत आणि देशाकरता एवढं बलिदान दिलेलं आहे. त्यांच्यासोबत नाव जोडणं ही देखील एक अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. यावेळी व्यासपीठावर अद्वैत कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, सुहास पाटील, मकरंद सुखात्मे, हेमंत कुलकर्णी, डॉक्टर अभय सुखात्मे उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.